नमस्कार गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, लॉंग टर्म गुंतवणूक करण्यासाठी उद्या कोणते शेअर्स आणि ETF महत्त्वाचे आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, उद्यासाठी 5 महत्त्वाचे शेअर्स निवडले आहेत. उद्यासाठी 5 महत्त्वाचे ETF आपण पाहणार आहोत. 3% किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळवण्याची यामध्ये शक्यता आहे. प्रत्येक शेअर्समध्ये नफा आल्यानंतरच विक्री करायची, लॉसमध्ये करायची नाही. गुंतवणूक आपण 100 रुपयापासून 500, 1000 रुपयापासून सुरुवात करू शकतो. त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. ही माहिती शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने आहे. शेअर व ETF ची निवड अभ्यास करून केली असून माहिती ChatGPT कडून घेतली आहे. निश्चित सल्ला नाही. ही कोणत्याही शेअर किंवा ETF खरेदी करण्याची निश्चित शिफारस किंवा हमी नाही. बाजारातील बदल, शेअर किंवा ETF चे भाव व तांत्रिक परिस्थिती रोज बदलू शकते. प्रॉफिट टार्गेट, नफ्याचे लक्ष्य. प्रॉफिट टार्गेट प्रत्येकाने आपापल्या स्वनिर्णयानुसार ठरवावे आणि शेअरची ETF ची विक्री करावी. अंतिम निर्णय गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. जोखीम, शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये जोखीम असते. आज पहिला शेअर आहे ॲस्ट्रेल. तर मी आज थोडक्यातच तुम्हाला माहिती सांगणार आहे. ॲस्ट्रेलची माहिती तुम्ही ही जी स्क्रीनवर मी दाखवते तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा वाचू शकता. दुसरा शेअर आहे PNB, पंजाब नॅशनल बँक. माहिती अधिक वाचण्यासाठी व्हिडिओ पॉज करा. तिसरा शेअर आहे OIL, ऑइल इंडिया, ऊर्जा कंपनी आहे. चौथा शेअर आहे पर्सिस्टंट, डिजिटल परिवर्तनाचा विश्वासू भागीदार, म्हणजे डिजिटल क्षेत्रामध्ये हा काम करतो. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पॉज करून ही माहिती तुम्ही वाचू शकता. पाचवा आजचा शेअर आहे इंडियन बँक, सरकारी बँक आहे आणि अनेक क्षेत्रात आपल्याला कर्ज पुरवठा करताना दिसते. तर हे होते आजचे 5 महत्त्वाचे शेअर्स. ETF बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. अबाउट ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे एक ETF हा अनेक शेअरचा मिळून बनलेला असतो. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ETF ही सुरक्षित मानले जाते. ETF मध्ये एकाच कंपनीऐवजी एखाद्या इंडेक्स किंवा सेक्टरचा समावेश असतो. यामध्ये अनेक सिक्युरिटीज किंवा शेअर्सचा समावेश असू शकतो. म्हणजेच अनेक शेअर्सचा गट या एका ETF मध्ये असतो. उदाहरणार्थ 20 शेअर्स, 30 शेअर्स, 50 शेअर्स, 100 शेअर्स, 200 शेअर्स याप्रमाणे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना इंडिव्हिज्युअल स्टॉकपेक्षा ETF अधिक डायव्हर्सिफाईड, विविध गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित पर्याय वाटू शकतो. पण ETF मध्ये देखील मार्केट रिस्क असते आणि 6% प्रॉफिटची हमी नसते. त्याचबरोबर ब्रोकरेज, टॅक्सेस आणि इतर चार्जेसमुळे प्रत्यक्ष हातात मिळणारा नफा यापेक्षा कमी असू शकतो. म्हणून फक्त टार्गेट पाहू नका, बाय प्राइस, रिस्क आणि एक्झिट प्लॅन यांचाही विचार करा. आज आपण 5 पहिले महत्त्वाचे ETF पाहूया. CPSE ETF, सरकारी उपक्रमांमध्ये गुंतवणूक असलेला हा ETF आहे. निफ्टी CPSE इंडेक्सला हा ट्रॅक करतो. दुसरा ETF आहे FMCGI ETF. हा निफ्टी FMCG इंडेक्सला ट्रॅक करताना आपल्याला दिसतोय. ICICI प्रुडेन्शियल निफ्टी FMCG ETF आहे हा. दुसरा ETF आहे ग्रोवेल रेल, म्हणजे रेल्वेच्या संदर्भातला आहे. तर निफ्टी इंडिया रेल्वेज PSU इंडेक्सला हा ETF ट्रॅक करतो. चौथा ETF आहे महाटेक, महाराष्ट्र तंत्रज्ञान निर्देशांक ETF आहे आणि निफ्टी महाराष्ट्र टेक्नॉलॉजी इंडेक्सला हा ट्रॅक करतो. पाचवा आजचा ETF आहे एनर्जी, मिराई असेट निफ्टी एनर्जी ETF. हा निफ्टी एनर्जी टोटल रिटर्न इंडेक्सला ट्रॅक करतो. तर अशा प्रकारे हे 5 आजचे महत्त्वाचे ETF आहेत. हे मी एकदम थोडक्यात सांगितले. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही सर्व माहिती वाचू शकता. तर मित्रांनो, आज आपण 5 शेअर्स व 5 ETF ची थोडक्यात माहिती घेतली. तुमच्या मते या 5 पैकी 6% प्रॉफिट टार्गेट साठी कोणता शेअर्स किंवा ETF चांगला आहे? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. अशाच प्रकारची शेअर आणि ETF विषयी सोपी माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. डिस्क्लेमर किंवा महत्त्वाची सूचना. इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. गुंतवणुकीतील जोखीम ही बाजारावर अवलंबून असते. हा व्हिडिओ कोणालाही हा शेअर नक्की घ्या किंवा 6% नफा नक्की मिळेल
असे सांगण्यासाठी नाही. शेअर बाजारात नफा होऊ शकतो, तसेच तोटाही होऊ शकतो. मी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काही शेअर्स व ETFचा अभ्यास करत आहे. त्या अभ्यासातून मला योग्य वाटणाऱ्या शेअर्स व ETFची माहिती या व्हिडिओद्वारे आपणास देत आहे. हा कोणत्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा सल्ला नाही. सोशल मीडियावरील इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन व स्वतःचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. गुंतवणुकीचा अंतिम निर्णय आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे गुंतवणूकदाराची असेल.